पिंजरा पिंजरा रे। ओजस, वीर, अगर दोस्ती की है तो निभानी भी पड़ती है। असं अर्धवट सोडून नाही चालत। तू बोलवलंस म्हणून मी या गावात आलो आणि तू मलाच फसवून निघून चाललायस। नाही अरे तसं काय नाहीये, म्हणजे माझ्या गडबडीत खरंच विसरून गेलो होतो मी। असं कसं विसरलास तू? तू विसरलास तर माझं लग्न कसं होणार आणि कधी? तूच राहणार नसशील तर काहीच होणार नाही माझ्या इकडे। हे काय नवरदेव लग्नाची पूर्ण तयारी करूनच आलाय वाटतं। म्हणजे काय? आफ्टर ऑल हे सगळं तुम्ही माझ्यासाठीच तर करताय। अगदी बरोबर आहे, होणार होणार, तुझं लग्न होणार, तशी आम्ही जबाबदारीच घेतली। ते डेंजर माणूस, सॉरी, अँग्री ओल्ड मॅन। Oh, Jifrirav, not that. I am sorry about that. तात्या, मराठी बोललात तरी चालेल। नाही म्हणजे काय की तुमचा एकंदर अवतार बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही त्याच भाषेत बोलावं। मग तुम्हाला हवी ती भाषा बोला। तर आम्हाला असं सांगायचंय की तुम्ही आमचे चिरंजीव ना, म्हणजे ईरला दोष देऊ नका। चूक आमची झाली आहे, आमच्यामुळं तुमचं लग्न लांबलं, पण आता आमच्या साक्षीनं तुमचं लग्न आम्ही लावणार आणि लवकरात लवकर लावणार। हो ओजस, हे बघ, तुझं लग्न लवकरात लवकर मी माझ्या साक्षीनं करून देणार। ईर, आता ह्याच्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत तरी आपण इथंच थांबायचं ना? म्हणजे तुम्ही पण जाणार होय? मग जिथं माझी पोरं असतील तिथंच मी जाणार। ठीक आहे, मग आधी लगीन ओजसचं, मग बाकीचं सगळं। आलं समाधान? आता हसकीला का आता? चिरंजीव, तुम्ही जे सामान बॅगात भरून ठेवलं होतं ते बाहेर काढा, जिथं होतं तिथे नेऊन ठेवा बघू। ठीक आहे। हा, या मिसेस। मिसेस, जा पटकन सगळ्यांसाठी चहा बनवून आणा। हा, आलं टाकून या। हा, तर आता काय करणार आहोत आपण? करायचंय का? ठरल्याप्रमाणे तुझं आणि नारायणीचं लग्न लावून द्यायचं। मी आता म्हणते चांगलं वाजत गाजत लगीन लावून देऊ, म्हणजे सगळ्या गावाला कळल तरी ही बॅग गेली आपल्या घरातनं म्हणून। अजिबात काळजी करायची गरज नाही तात्या, तुम्ही फक्त एकदा सांगा, एका दिवसात अख्ख्या गावात पत्रिका वाटल्या जाते। सॉलिड नेटवर्क आहे आपलं। अरे पत्रिका कशाला, मी म्हणतोय गावात दवंडीत पेटू नको। हा, तुमची सगळी तयारी पाहून आता मला लग्नाची स्वप्न बघायला हरकत नाही ना? अरे पुढे गोळ झालाय, आपण सगळं ठरवतोय, दिवस, मुहूर्त, स्थळ, नवरा मुलगा, पण नवरी ही तयार आहे का रे? ती तयार नसली तर काय करणार? नवरी तयार नसायला काय झालं? ह्याच्याशी लगीन झालं बिगर ती पोर कसं वाढवणार? आणि आता लई झालं तिचं, म्या तिला माझ्या घरात ठेवून घ्यायची नाही। हाच अल्टिमेटम तिलाही दिला पाहिजे। मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? मी बांध, कारण लवकरात लवकर मला या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचा। संपूर्ण आयुष्य मी काय नारायणी आणि तिच्या मुलाचा विचार नाही करत बसणार। शाबास चिरंजीव, आणा आता हातोडा, आत्ताच जाऊन इशारा दिला। प्लीज, आता मला घाई झालीये लग्नाची। मलाही वीर आणि आनंदी सारखा सुखी संसार करायचा आहे। ओ पण जिफ्रेराव, आधी तुमचं ते पार्सल घेऊन जा इकडनं, तरच यांचा संसार सुखाचा होईल ना। मी एक काम करतो, मी लगेच नारायणीशी बोलून घेतो। आलोच। या जिफ्रेराव, या बस इकडं। घाबरत काय, आता तुम्ही गावचे जाऊयात। या बस, या असं घाबरू नका, बसा। आपण गावचा जावई म्हणजे? गावचं जावई म्हणजे अक्काचं जावई म्हणजे गावचं जावई म्हणजे काय? आता अक्का तुमचे पाय धुणार, मच्छिंद्र तुम्हाला घास बनवणार,
नागनाथ तुमच्या कपड्याला इस्त्री करणार, गोरख तुमची बनियन धुणार आणि तो इशनियात तुमचे पाय चिपून देणार. समद शेलार खानदान तुमच्या दिमतीला आधार असणार. मला तेच तर हवंय. आताच तू आता मला सांगा, तुम्ही काम धंदा काय करता हो? तात्या अहो, मी आर्टिस्ट आहे. नाही ते ठीक आहे, काम धंदा काय करता? तोच धंदा माझा, तेच काम माझं. अरे पण तुमचा धंदा कसला, व्यवसाय कसला, तुमची ओळख कसली? तात्या मी गिटारिस्ट. टुरिस्ट ऐकली होती, गिटारिस्ट काय? तात्या गिटार गिटार वाजवतो मी. थांबा. हे पहा तात्या, ही गिटार, हे माझं जीवन आहे, जीवन. हे ऐका ऐका, नीट ऐका. कभी तो नजर मिलाओ, कळलं कभी तो करीब आओ. कळलं 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 कळलं. व्हेरी गुड. पण तुम्ही धंदा काय करता, म्हणजे काम धंदा काय करता? हे तुमचं पार खपाटीला गेलेलं पोट आहे ना, ते भरताय कसं? मी गिटार वाजवतो तात्या. आता काही तारा खाजून काय पोट भरतं का? अहो काय का करेना धंदा, तुम्हाला काय करायचंय? असं कसं? या अक्काचा जावं काय करतो ते कळायला नको का? त्या चावडीवर यशाच नावानं चकडे पिठायचे आम्हाला. विचार करा विषय. अक्का आणि हे म्हणजे हे अक्कीचे जावई ते गावात एकत्र जात आहेत आणि समधे गावकरी आ वाचून बघतात त्यांच्याकडे. कसला कॉमेडी सीन दिसत. अरे असं की राव, कॉमेडी आहे कॉमेडी. असं गोरख काका प्लीज मला इथून घेऊन जा, तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीच नाहीये रे. मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. मग सगळ्यांना नाही वाटत का की मी कधी सुखी व्हावी? मला मान्य आहे की माझ्याकडून चूक झाली, पण त्याची एवढी मोठी शिक्षा नका देऊ. मी माझ्या आयुष्याचे निर्णय स्वतः नाही का घेऊ शकत? गोरख काका, जर तुला माझ्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये असं वाटत असेल ना, तर तू लवकरात लवकर इकडे ये आणि मला घेऊन जा प्लीज. ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. हा, हे गाणं वरडून वरडून घसा खरवडला असेल तुमचं. घ्या चहा प्या, चहा प्या. ओ नाही तात्या, पण माझं गाणं कसं वाटलं सांगा तर. आम्हाला काय करणार, आम्हाला वेळेला काय कळत नाही. त्या आमच्या देशाला कळतंय गेटर. नाही नाही तात्या, गेटर नाही हो, गिटार गिटार. जे सायकलच्या टायरला येतं ना ते गिटार, ही गिटार. बरं झालं गाणं थांबलं, नाहीतर तेच गिटार यांच्या गळ्याला आणि आमच्या कानाला लागलं असतं. काय बोलते? हे कुठे गेले? अग तो नारायणीशी बोलायला गेलाय. जा तू त्याला घेऊन ये. इतका वेळ तिच्या खोलीत एकटा नको. मी जाऊ का? अजून मैफिल संपली उडा. हो सोनबाई, जा आमच्या चिरंजीवनं बोलून घेऊन या. हो हा. धरजी. चला आता आपण मैफिलच सुरुवात करूया. वा वा. नाही पण यावेळी गाणार मी. वा, अरे क्या बात आहे. मी गिटारवर सपोर्ट करतो. या सुरू घ्या. हा.
सॉरी सॉरी सॉरी. हो कुठे झालं दाखलं? नाही ते इथेच. कोणाचा फोन कोणाचा होता? रॉंग नंबर आहे. अरे म्हणजे काय ऐकल्याशिवाय तुम्हाला कळलं रॉंग नंबर आहे ते? हा ये करू करू. हा. दे. अरे आता उचला की फोन तो. पूजेशी लग्न नाही करायचं तर मग काय करायचं? आयुष्यभर गलिच्छ राजकारणच करत बसणारस का? नारायणी तुला कळत नाही का? कंटा आलाय तुझा. मलाच नाही या घरातल्या प्रत्येकाला. हे बघ नारायण, चालती हो असं सांगण्याची वेळ आणू नकोस. इच्छा नसतानाही जर आम्ही तुला या घरात ठेवू शकतो ना, तर तसंच या घराबाहेरही काढू शकतो, एवढं लक्षात ठेव. नारायण तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? वीर तू वीर, हे बघ, आरडाओरडा केल्याने प्रश्न सुटणार नाहीये. जरा शांततेत बोल ना. तू धमक्या कसल्या देतोस तिला? बोलायला काही शिल्लक आहे आनंदी? म्हणूनच धमकी द्यावी लागतीये. पण तरी तुला तुझ्या पद्धतीने समजवायचं असेल ना, तर समजव हिला. तिला सांग ओजसशी लग्न करायला तयार हो, किंवा मग आत्ताच्या आत्ता हे घर सोडून बाहेर जा. नाही वीर, वीर जर मी हे घर सोडून गेले तर कुठे राहणार रे मी? अशावर दया कर. ह्या थोड्या दिवसांची मुदत दे प्लीज. काय होणार आहे थोड्या दिवसात? परिस्थिती बदलणार आहे? नाही म्हणजे काय करणार आहेस? परत काहीतरी कटकारस्थान करून माझ्यात आणि आनंदीमध्ये फूट पाडणार आहेस? नारायणी एवढंच लक्षात ठेव, काहीही झालं ना तरी मी तुझा स्वीकार कधीच करणार नाही. कारण मी फक्त आनंदीवरच प्रेम केलंय आणि आयुष्यभर तर तिच्यावरच प्रेम करत राहील. वीर मी कुठे काय मागते? तुझं प्रेम, तुझं घर, तुझा संसार तुला लखला बसो. मला फक्त ओजसशी लग्न नाही करायचंय. अगं पण मग त्याच्याबरोबर वीर वीर हो, तू शांत राहा. मी बोलते तिच्याशी. इकडे तू बस. नारायणी आता नीट ऐक. हे बघ, तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये, कारण आम्ही लवकरात लवकर पुण्याला निघून जाणार. अक्कांचा तुझ्या राग आहे आणि तात्या तुला या घरात नाही ठेवणार. त्यामुळे जर तू ओजसशी लग्न केलं तर तुझ्या बाळाला बाप मिळेल आणि बापाचं नाव सुद्धा. आणि कदाचित नारायणी या लग्नानंतर अक्कांचा राग तुझ्यावरचा जाईल सुद्धा. नारायणी, ओजस या बाळाचा बाप, त्यामुळे त्याच्याशी लग्न न करून तुला साध्य तरी काय होणार आहे? नाही, ओजस जबाबदार बाप नाही होऊ शकत. आणि तू जबाबदार आहेस असं वाटतंय का तुला? नारायणी हे बघ, कुणीही जबाबदार म्हणून जन्माला येत नाही. जेव्हा माणसावर जबाबदारी पडते तेव्हा तो जबाबदार बनतो, आणि ओजसही तसंच होईल. तो होईल चांगला बाप. मुळात हा सगळा विचार करायलाही उशीर झालाय. तो त्याचा बाप आहे तर आहे, जबाबदार असो किंवा नसो त्याचं मूल त्यांनीच सांभाळावं. दुसरा कोणीतरी उगाच का ती जबाबदारी स्वीकारेल? नारायणी हे बघ, आता तू फक्त तुझ्या बाळाचा विचार कर, आणि त्याच्यासाठी त्याचा बाप त्याच्या बरोबर असणं फार महत्वाचं आहे. मला विचार करायला थोडा वेळ द्या. 1 तास. 1 तास आहे तुझ्याकडे नारायण. ये 1 तासात ठरव, तुला ओजसशी लग्न करायचंय की इथून बाहेर पडून कुठे जायचं. तुझा जो काही निर्णय असेल तो आम्हाला सांग, आम्ही बाहेर हॉलमध्ये जाऊ. नाही वीर, वीर मी 1 तासात कसे ठरवणार?
मला विचार करायला काही दिवस नारायणी, विचार करण्यासारखे काही ऑप्शन्स तू शिल्लक ठेवलेस का? ते बघ, उगाच वेळ वाया घालवू नकोस. युअर टाइम स्टार्ट्स नाव. प्लीज प्लीज. नारायणी तिचा निर्णय 1 तासात सांगणार आहे आपल्याला. म्हणजे तशी मुदतच दिली आहे मी तिला. जिब्रे कुमार, काय काही लोकांचं भविष्य आहे ना, ते जन्माला आल्यानंतर ठरतं, पण तुमचं भविष्य 1 तासाने ठरणार आहे. पिंजरा पिंजरा